महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही कुठं निघालोत माहितीये का? ह्याला शिर्डीला. शिर्डीवाले साई बाबा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, पोरं बघा, हे बघा, हे पोरं गाडी आलेली आहे आणि आपला काय ब्लॉग तेव्हा सुरू झालता भूषा म्हणता. आता तेवढा वेळ का गोट्या खेळला का त्याच्या रूमला, तिकडूनच गाडी आली आहे. ह्याला कसं कळणार की का नाही की. हे बघा गाडी आली आणि आता काय आता मस्त आता निवांत गाडीमध्ये बसताव. हे का गाऊ आता नाचत फिचत. हे बघा किशा बोल बर. हा गाईतला बोल. हॅलो गाईस, आज चाललोय मी शिर्डीला. बोलो गजानन महाराज की मानून बघा बाजूचा का नाही तुम्हाला. तर काही जे बघा आता याच्यामध्ये का भरला डिझेल नाही पेट्रोल नाही. आपण म्हणला तो गॅस भराव का काय की म्हणला तो गॅस भेटना गेलाय. बरं याला गॅसचं काही भैया कुठे गेले काही होतं का बघा बरं. गॅस भरू आपण याच्यात नसलो तर टाकेल बाराचा गॅस. तर काही जाता आम्ही निघाला कुठं माहितीये का. एक झालं की एक आता डायरेक्ट कुठं दुबई फाटा कुठला शिर्डीचा दुबई फाटा चालला. शिर्डीचा दुबई फाटा किशा येणार आहो म्हणला लोक ते. हॅलो गाईस, मग बोला आम्ही चाललोय शिर्डीला. दुबई फाटा, शिर्डी दुबई फाटा. दुबई फाटा. लाख पैसे वाटत आला कुठं माहितीये का शिर्डीमध्ये आला. आता दर्शन घ्यायला चाललो. हे बघा ते मागं बघा ते बघा. हे बघा वेट एन्जॉयचं ते बघा. ते मागं दिसलंय का नाही ते बघा. ते तिथं बी जायची आपल्याला. दिसलं का नाही कसं आहे मस्त का नाही. हे बघा आता काय आम्ही चलत निघालतो. तर सगळ्यांच्या पायात म्हणजे चप्पल आमच्या सगळ्या गाडीमध्ये सोडलोय. तर हे पायाला हे बघा मागचं जरा तोच आले हो. म्हणजे मला एकट्यालाच नाही थोडं सगळ्या जरा असं जास्त थोडस खरबट झालेलं आहे. अच्छा थांब. होय हे बघा आज टोचला आहे का नाही. होय हो शेतात काम करता हे मान्य आहे आम्हाला बी. पण त्याला टोचल्याला म्हणावं लागतंय. मागे सगळ्याच पोरांना टोचला. हे बघा हे कसली बिल्डिंग आहे मस्त आहे का नाही. आपला आमचा वाडा दिसायसारखं दिसलाय का. तर मित्रांनो हे बघा आता आलोय इकडे आणि आपलं काय मोबाईल आता लॉकर मध्ये ठेवायला चाललोय. इथंच आहे आता लॉकर जवळपास. आता तिथून एक अर्धा किलोमीटर चढत आलो. श्रीनिवास आणला तिथं एक मामा का करलं ते माहिती का. आम्हाला मोबाईल द्या म्हणला ते. कसं काय आमच्या लॉकर मध्ये ठेवा म्हणून. मोबाईल गायब केल्यावर का करावं हे गेल तिथं ठेवायला मोबाईल. मित्रांनो आताच हे बघा दर्शन झालं आमचं. आणि आता काय आता इथं फोन घेऊन आता हे बघा एकदा ब्लॉग शूट करावं म्हणलो. मग दर्शन कसं झालं सांगायचं. नंबर एक गाईस दर्शन झालं एकदम लवकर झालं. म्हणजे संग्रहालय तो 2-2.5 तासात पण 1 तास झालं. लवकर नाश्ता करतो मित्रांनो हे बघा नाश्ता शिर्डीच्या ह्याच्यामधला 5 रुपये मध्ये फक्त 5 रुपये मध्ये. हे बघा तुम्हाला सांगतो आता एवढा भाग लागलाय खरंच भाग लागलाय बघा. हो एवढ्या कमी पैशामध्ये कसं भेटलो चांगलं कसं लागलाय सांग बरं. मस्त बरं बघायचे का का बघा पुरी आणि भाजी आहे बरं. का खतरनाक लागत असेल. स्वीट बी आहे बाबो. स्वीट बी आहे बघा. मित्रांनो आपण शॉपिंग साठी आलो होतो. सगळे पोरांना काही कोणाला ट्रॅक्टर घ्यायचे म्हण, कोणाला जेसीबी घ्यायचे म्हण. आजाला काय घ्यायचंय. जेसीबी. तुला काय घ्यायचे श्रीनिवास. ट्रॅक्टर हो काय ट्रक घ्यायचं. आता आपण बघू आता कोणाला काय घ्यायचं ते. हे बघा मित्रांनो पाठीमागं आपलं साईबाबांची मूर्ती आहे बघा. ते आपलं कशीचे माहिती का ते आपलं पाणी टाकायला दिसायले.
मला माहिती नाही कशाचे, म्हणजे त्यांची तर आहे पण ते कशा, म्हणजे याचा अर्थ काय आहे ते माहिती नाही आपलं. पण मस्त आहे का नाही का नाही तो का त्यांच्या नाही बघा. पोरांचा आता फोटोशूट वगैरे झाला आणि आता चालला कुठं वॉटर पार्कला चाललो का आपलं प्रसाद आला, प्रसाद खायला. प्रसाद तिकडे जात आहो पोट भर म्हणजे आधी जेवण वगैरे केलं तर म्हणजे वॉटर पार्क मध्ये जरा हे वाटलं किंवा आता तिथं जेवण जाऊन करतो. बघा सगळे पोरं आता प्रसादाकडे चालले तर पण मी बी चाललो. असं नाही की मी जाणार नाही म्हणून. सगळ्यात मोठा काय तेव्हा हे चिन्मय का करतं बघा. हे दाखवू का पप्पाला दाखवू तुझ्या व्हिडिओ किती मोठं प्रसाद आलंय. ते आपलं इकडे बघा हे एवढे लोक इथं एका टायमाला 2,000 ते 3,000 लोक बसू शकतील एवढं मोठं आहे. हे बघा पाठीमागं किती लोक बसलेली आहेत. म्हणजे ती किती आपलं 2,000 तर मला दिसलं डोळ्यानं, पण आपलं 5,000 बसतील इथं लोक. फायनली आलेलो आहे कुठं माहितीये का वॉटर पार्कला. हे आपलं लय बी मोठं दिसणार गेलं आपलं लोणावळ्यासारखं. तेवढं बी मोठं नाही आपलं ते चाकूच आहे का त्याच्या एवढं दिसायला, फक्त जरा डिझाईन दिसायला थोडी बाहेरून तर असं दिसायला उभं आपलं काय आहे तेवढं काही छोटं मोठं तेवढं आहे बरं आहे तेवढंही मोठं दिसणार. काही इकडे बघा आपलं तुम्हाला हे आपलं हे बँड वगैरे झालेले आणि आता काय आम्ही चाललो आता मध्ये. आता हे वरून कवर टाकले म्हणून थोडं क्वालिटी जरा उतरलं, काय होत नाही उतरली तर उतरली. हे बघा सगळे पोरं आम्ही आता चाललोत मध्ये. आता काय मग ब्लॉग आता मी काही शूट करत नाही, राईड वगैरे खेळताना करतो. तर मित्रांनो हे बघा आता सगळे पोरं हे बघा तयार झालेले आहेत. चालत नाही रे. हे बघा भूषा का म्हणता माहितीये का बघा हे बघितलं का भिकारी कवर घेतलंय का आमिर कवर आहे आमिर कवर डायरेक्ट बिना कव्हरचं वापरायचं. तर मित्रांनो हे बघा आता मध्ये एंट्री केलोय. बघा हे दिसलंय का नाही आपल्या चाकूरपेक्षा छोटच आहे बघा. काही म्हणा हे लई छोटा आहे लई छोटा आहे. हो आवाज येत नाही बरं का आपल्याला होबला. हे बघा आवाज का बरं ना माहितीये का ते हे लावलं की आवाज. हे बघा मित्रांनो आता आम्ही चालू कशात म्हणजे का का याच्यामध्ये ते गोल गोल दिसलाय का हा तो का त्याच्यात हे बघा सगळेच हे बघा हे आणि मंजुळा सोबत चाललंय, हे भुशासोबत चाललंय. हे बघा आज जरा काय हुलाले आवाज येत नसेल आपण व्हॉइस ओव्हर देऊन आम्ही तिसऱ्या राईडला आलेलो आहे. कशा वेगळी राईड आहे की क्लिप ऍड करून देतो इथं. आणि वैद्या कसा होता एक्सपिरियन्स वैद्या तुम्हाला सांगतो. वैद्या मरणाचा जीव झालता पडणारच होता वैद्या. मी एका हातात फोन पकडून काढलो, दुसऱ्या हातामध्ये काय काहीच नव्हतं न हात पकडता गेलो. राईड बघा नवीन दाखवू का तुम्हाला दुसऱ्या राईड मध्ये बघला चालला. हे बघा याच्यामध्ये चाललंय चला वैभ्या इकडे बघ. काय मोठमोठे केले खरंच गंमत झाली. गाय जे बघा गाय आमची गंमत खरंच झालेली आहे. खरंच गंमत झाली. समा
गाईज आता बऱ्याच राईड झालेले आहेत आता आमच्या. आता काय झालं आता म्हणजे शेवटी म्हणजे काय भरपूर झालंय. पण काय म्हणा चाकूरला जशी मजा आली ती तशी येणार गेली इथं मजा लातूर ते लातूर काहीच नाही हो. जाऊ द्या असं वय दिसायला मोठं दिसायला पण काहीच नाही. तेवढ्या राईड कशा खतरनाक नाही काय तिकडे परदेसिया. दिवाळी राईड करायची असेल तर तर मित्रांनो हे बघा आमच्या आता राईड झालेले आहेत सगळ्याच्या सगळ्या. आता शेवटचा आपला बिना कव्हरचा व्हिडिओ करतो आता. बघू होईल का होईल का होईल देखा जायगा. इकडे बघ. गोपाल रे बनवण्या रे तुमरे बिन हमरा तुमरे बिन हमरा. चलो तर मित्रांनो हे बघा आता आमची हे राईड आहे आणि आता निघालो आम्ही इथून कुठं खाली काय खाली वैब्या आहे माझ्यासोबत. बघा सगळ्या राईडला वैब्याच होता बघा सोबत. लय खतरनाक आहे. मोबाईल एवढा खतरनाक पकडावा लागलाय मग चाल सांगून का नाही तुम्हाला. आता बघा बघा कसलं फिरलं आहे का नाही. बघा मस्त आहे का नाही. खतरनाक एकदम खतरनाक मन मस्त मगन बसते नाम दोराई. तर मित्रांनो हे बघा आता आमच्या सगळ्या राईड खेळून झालेले आहेत. ते सगळे पोरं इथं बसलेले ते बघा. भूषा कसं वाटलं तुला राईड सगळ्या. सगळं मस्त आता मजा आली आम्हाला. काही नाही आता चालू आता बस झालं आमचं थकलो आता 5:30-4:30 वाजले. हे पोरं सगळे थकलेले आहेत. हे बघा हे चिन्मय लई थकला आहे. चिन्मय तर काय डायरेक्ट असं सुरंगी मारला होता सुरंगी. हो का आमचा कार त्याला तर कार रोग आला की पोट दुखलाय. मग काय झालं बेटा पोट खराब दुखला आहे म्हणून. आता काय झालं की का नाही काका केले की पाण्यात का नाही की आता बाबा अवघड झालं हो. कसं झालं सांग बरं आता आमच्या गाईला. खूप मजा आली पण खूप जमलेलं. हा खूप थकले जाऊ द्या. आणि तू तुला कसं वाटतंय पाण्याचं तर तोंडावरूनच कळाले खरा जरा लई दमले म्हणून. आपलं काय किशा मजा आली का नाही. खूप मजा आली फुल एन्जॉयमेंट मजा आली पण जाऊ द्या. पण मी म्हणलो की आधी थोडं ते चाकूचं चांगलं होतं हे होतं हे बी चांगलं आहे. चांगलं मग आम्ही वय तर माहिती आहे तुम्हाला ते काय नुसत्या म्हणजे आले नुसतं हावरटपणा करते म्हणतात फोटोला सांगावं का नाही वय द्या. आता बाकीचे जेवढे व्हिडिओ वगैरे बघा काय झालं घेऊन टाकू. बघा हे बघा का म्हणतो माहिती आता व्हिडिओ दे म्हणून का हावरटच आहे बघा नुसतं व्हिडिओ मागलाय. आता आमचे ब्लॉग केलेले फोन पाण्यात जाऊन टाकू. मग माझ्या आतून राहील तसं सांग कसं वाटतं तुला. चांगलं वाटलं श्रीनिवास. मग आता संपला आजचा इथला वेट एन्जॉयचा आपला एन्जॉयमेंट कसं वाटला. जिरली तुमची लोका त्यांची जिरली म्हणून. चला आजच्यासाठी इथल्यासाठी ओम नमः शिवाय. भेटूया आपण याच्यानंतर. अशी शूटिंग चालू आहे. शूटिंग मध्ये असं काहीच नाही उगा घर फिरायला. हे बघा हे बघा काही नाही उगा निवांत आहे बघा. तेवढं बी काही मला वाटलं कसलं फिरतं की का नाही. मला वाटलं वर टप्प्या वाटलं काहीच नाही बघा उगा हे काय हो मजा नाही तेवढी बघा. मित्रांनो हे बघा आता आम्हाला इथं थीम पार्क मध्ये फ्री होतं म्हणा. मग हे बघा हे कसलं भारी दिसलंय आहे का नाही. मस्त आहे का नाही. हो का मी क्लिप अटॅच करून देतो तुम्हाला. थांबा मस्त आहे का नाही एकदम भारी आहे बघा. अहो म्हणलं तुम्ही एकदा येऊन जाऊ वेट एन्जॉयला. बरोबर हे बघा हे मस्त आहे का नाही. खरं सांगा बरं. हम्पीला दिसल्यासारखं दिसलंय होती हो का.
हे बघा हे कसलं भारी आहे, मस्त आहे का नाही. हे बघा म्हणजे काय स्विच ऑफ झालेलं आहे. हे बघा थीम पार्क मस्त आहे बरं. हे थीम पार्क एकदम ते डिझाईन वगैरे कोणत्या आर्किटेक्चर बांधले ते मस्त दिसत आहे, एकदम खतरनाक आहे. इंजिनियर हो इंजिनियर कोणता आर्किटेक्चर असेल काय हे बघा बरं तुम्ही, एकदम खतरनाक आहे की नाही. म्हणून मला जाऊ इकडे बघून टाका. हो खतरनाक आहे. हे बघा आपलं हे नाही ते आपलं हे आहे काय माहिती फायबर आहे. गणपती बाप्पा कसले भारी येतो, कसलं भारी बनवलेलं आहे बघा की गणपती बाप्पाला. हाय का कसलं मस्त आहे. आपलं वगैरे काढायचं दिसायला हे असं असं हे मस्त आहे बघा. काय वेळ आली हो, आता काय करावं. फोन स्विच ऑफ झालं तर झाला, आता काय हे जाऊ दे. आता स्विच ऑफ झालं तर आता दुसऱ्याचा फोन घ्यायचा असतं. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा मित्रांनो, आता आम्ही काय कुठे चाललो म्हणजे 3D शो बघायला. चांगलं काही गाडी बघा दाखवतो. हे बघा गाडी बघा कसली खतरनाक. हे बघा ही गाडी मस्त बरं गाडी. हे बघा हे अशी आपलं टेम्पल रनची गाडी आहे ना, तशी दिसायची झुबी झुबी झुबी. नमस्कार। भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है। आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था। तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं। पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती। गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है। मस्त आहे का नाही मित्रांनो. थांबले का त्या बघा म्हणून थांबले ऑटोमॅटिक हा बरोबर. यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर। तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी। इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था। ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं। आता इथं आम्ही काय ते 3D शो बघायला आलो. 3D शो नाही तीर्थयात्रा. त्या गाडीमध्ये गाडी ऑटोमॅटिक फिरलेली प्रोग्राम गाडी आहे. योगी पुतळा काय म्हणतात हिमालय नाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। बघा हे आहेत बघा बद्रीनाथ. आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियां हमें पहुंचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विट्ठल की इस वारी को कौन नहीं जानता। 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी।
मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात। भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार। 4 धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर। हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से एक है और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी। हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है। इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। अनुमति दें, साईं बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं। हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप हमें फिर से मित्रांनो, हे बघा आपली तीर्थयात्रा झालेली आहे आणि आता आम्ही काय जात होता परत मस्त ती व्हिडिओ मी ऍड करून घेतली मला एकदम मस्त डिटेल मध्ये होती, एकदम खतरनाक होती बरं. मग काही म्हणा एकदम खतरनाक होता, एकदम भारी म्हणजे भारी. काही म्हणा एकदम असं मजा आली, अशी मजा आली. दर्शन घेतल्यासारखं वाटलं खरं खरं. हो खोटं कशाला बोलू, खरंच बघा हे माग. तर मित्रांनो, हे बघा आता कुठं शेवटचा स्टॉप आहे. आता इथं आता जेवण करतो आणि मग काय आता डायरेक्ट संभाजीनगर वरच आहे, पण कांचनवाडीला आहे. जायचं होतं कोणत्या तरी दुसऱ्या शाही किंवा मामा ढाब्याला, नाही म्हणलो जाऊ द्या. लांब पडते ते त्यांच्या बी त्यांना बी परवडावं लागते. कुठं 15-20 किलोमीटर लांब काय असं कसं राहते माहितीये का. मला माहिती आहे कसं करून खाऊ खाऊ दे. आता काय इथं जेवण पिवण करता व्हेज खातील. हे बघा आता आमचं जेवण वगैरे झालंय. आज मला आईस्क्रीम खाऊ घालतो. म्हणला आईस्क्रीम कोणतं बटरस्कॉच, ते बी 40 रुपये वालं. हो असा दिलदार माणूस पाहिजे, आहे का नाही आजा. कुठं आलतो माहितीये काय, हॉटेल मयुरी फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट. काय खास नाही, जाऊ द्या चांगलं आहे जेवण, पण जरा रेट जास्त येतो. जाऊ काय होत नाही. चला मग उद्या हो आजचा व्लॉग इथंच एंड करतो आणि आमची ट्रिप संपली असं मी जाहीर करतो. चला आजच्यासाठी ओम नमः शिवाय, भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. ओके, धन्यवाद.